आणि आता पुण्यातून एक मोठी बातमी येते। केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांची जात वैधता प्रमाणपत्राची मूळ फाईल गहाळ झाल्याचं कळतंय। पुण्याच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ही फाईलच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे। ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील यांनी या संदर्भातली माहिती एनडीटीव्ही मराठीला दिली आणि लवकरात लवकर ही फाईल आम्हाला द्यावी अशी मागणी मृणाल ढोले यांनी केलेली आहे। मोहोळांची जात वैधता फाईल बेपत्ता असल्याचं कळतंय। ही फाईल गहाळ झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मृणाल ढोले पाटील यांनी या जात पडताळणी समितीकडे या फाईलची मागणी केली असता त्यांना हे उत्तर देण्यात आले। असं कोणी केलं असेल तर तुम्ही आमच्या निदर्शनास आणा, आम्ही निश्चित त्याच्यावर कारवाई करू। त्या अनुषंगाने आम्ही ज्यांनी खोटे दाखले घेतलेत याची जी आमच्याकडे यादी आहे त्याच्याप्रमाणे आम्ही सगळ्यांची फाईल मागवायला सुरुवात केली माहितीच्या अधिकाराखाली। त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची फाईल आम्ही मागवली केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, मृणाल ढोले पाटील यांनी या जात पडताळणी समितीकडे मुरलीधर मोहोळांची जात वैधता फाईल का मागितली होती, का व्हॅलिडिटी त्यांना करायची होती, नेमका प्रकार काय, सविस्तर सांगाल? त्याचं कारण आहे विनोद की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर जो GR सरकारने काढला त्याच्या आडून अनेक मोठे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत असा मृणाल ढोले पाटील यांचा आधीपासून आक्षेप आहे। आणि म्हणून 6/11/2025 ला त्यांनी जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती जी आहे पुण्याची त्यांच्याकडे अर्ज केला आणि त्याच्यानंतर त्यांना त्याचं उत्तर आलं आहे 1 डिसेंबर 2025 ला। त्याच्यामध्ये त्या उत्तरात शिवकांत चिकुर्ते जनमाहिती अधिकारी तथा संशोधन अधिकारी जे आहेत जिल्हा जात पडताळणी समितीचे, त्यांनी असं म्हटलं आहे की मुरलीधर किसन मोहोळ यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राची पडताळणी प्रकरणाच्या संचिकेचे अभिलेखात शोध घेणं सुरू आहे। म्हणजे गहाळ असं म्हणण्यापेक्षा ती त्यांना फाईल सापडलेली नाहीये। पण आता याचाच आधार घेऊन ओबीसी नेते असलेल्या मृणाल ढोले पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की मुळामध्ये कुणबी प्रमाणपत्र केंद्रीय मंत्र्यांनी का घेतलं ते मराठा समाजाचे असताना, आणि आता ते फाईल सापडत नाही तर त्यांना असं सुचवायचं आहे की त्या GRच्या आधारावरती महाराष्ट्रभरामध्ये अशी बोगस प्रमाणपत्र काढली जात आहेत। तसं त्यांनी प्रसिद्धी पत्रक पण दिले आणि माध्यमांना प्रतिक्रिया पण दिल्या। अगदी धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की अतिशय महत्त्वाची अशी बातमी। आणि आता